बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या संस्कृतीमध्ये श्रावणाची सुरुवात ही नागपंचमीने तर शेवट हा बैलपोळ्याने होत असतो. म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला हेच शिकवलं जातं की जे आपल्याला उपयोगी पडतात, ज्यांची आपल्याला मदत होते, त्यांच्याबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणूनच नागपंचमीला नागांबद्दल तर बैलपोळ्याला आपण बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. बैलपोळा का आणि कसा साजरा करतो हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. वृषभासुर नावाचा एक राक्षस होता. तो बैलाचं रूप घेऊन सर्वांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व लोक हे महादेवांच्या शरणी गेले. तेव्हा महादेवांनी त्यांचं वाहन नंदी याला वृषभासुरासोबत युद्ध करण्यास पाठवले आणि महादेवांच्या आदेशावरून नंदीने वृषभासुराचा पराभव केला. तो दिवस होता पोळ्याचा आणि म्हणूनच त्या दिवशी नंदीला देवस्वरूप मानून सर्वांनी नंदीची पूजा केली आणि तेव्हापासूनच पोळ्याच्या दिवशी इतर बैलांना नंदी स्वरूप मानून त्यांची पूजा करण्यात येऊ लागली. आपल्या संस्कृतीला जपत आपणही जे कोणी आपल्याला मदत करत असेल किंवा आपल्या कामं येत असेल त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.